ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, खूप जणांची शंका आहे माझ्याबद्दल. कशी शंका आहे की मी गेली 2 महिने झालं म्हणजे उपवास आहे, म्हणजे अल्प आहार करतो. म्हणजे 100 ग्रॅम म्हणजे कोरडं अन्न 100 ग्रॅम तो शिजवून, समजा कडधान्य वगैरे असेल ते एकाच टायमाला खातो. इतर मग चहा पाणी असतं माझं आणि पुन्हा तेवढ्यावरच असतं. आता फक्त मध्यंतरी एक 2 वेळेस जेवण्यात आलं माझ्याकडून. तेही कसं प्रसाद होता. माझे नातलग ते कुंभमेळ्याला गेले होते आणि तिकडून ते आल्यानंतर प्रसाद सोडायचा, त्याची पूजा होती म्हणून ते प्रसाद म्हणून एक जेवण केलं गेलं. आणि तेच पुन्हा परत बालाजीला गेले, त्यांनी पुन्हा परत प्रसाद सोडायचा म्हणून मला बोलावलं आणि तिथे एक जेवण केलं मी. समजा म्हणजे 2-3 वेळेस झालं माझ्याकडून. याच्या पलीकडे मी जेवण केलेलं नाही गेली 2 महिन्यात. महत्वाचं म्हणजे असं जेवण भरगतचं असं केलेलं नाही. अल्प आहारामध्ये राहिलो तरीही मला कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही. बऱ्याच जणांची, आता मला एक माझे हितचिंतक आहेत खूप मंडळीत ना, जी माझी खूप काळजी घेतात माझी. महाराज बरी का तब्येत, कारण तुम्ही उपवास धरलेला आहे, मंत्र साधना चालली तुमची. मी गेली तसं तर श्रावण महिन्यापासून ते महाशिवरात्रीपर्यंत शिवशक्ती मंत्र साधना करतोय. आणि फक्त ही गेले पौष महिन्यापासून ते आतापर्यंत म्हणजे उपवास होता, कडक उपवास. अगोदर तेवढा उपवास नव्हता मला. एवढ्या 2 महिन्यामध्ये खूप कडक उपवास केला मी. आणि केला म्हणजे अजून झाले 2-3 दिवस राहिलेत अजून. माझा गुरुवारी तो उपवास सुटतो, म्हणजे आमुषा दिवशी. पुढे काय करायचं काय नाही करायचं हे ठरवणारच आहे. पुढे उपवास चालू ठेवायचा का बंद करायचा, काय करायचं ते ठरवून सांगेल तुम्हाला. आता खूप मंडळीच्या मनामध्ये एक शंका आहे की तुम्हाला या उपवासातून काय भेटलं, या मंत्र साधनेतून काय मिळवलं तुम्ही, ते मी तुम्हाला सांगतोय. मी उपवास धरला त्यामागचे कारण सांगतो की मला ही मंत्र साधना करण्यासाठी जागरण करावं लागतं. आणि जागरण करत असल्यामुळं जेवण काही केलं तर मला धुंद चढू शकते, झोप येऊ शकते, म्हणून मी जेवण बंद केलं होतं. थोडंसं खायचं काहीतरी. आणि चहा घेतो बरं का, मी तुम्हाला सांग, चहाची सवय माझी एक समजा आहे, व्यसन मला चहाचं. आणि तेही गोड पिण्याचं आहे. शुगर आहे तरीही पितो. पण तरीही गोड चहा पित असलो तरीही शुगर माझी बऱ्यापैकी नॉर्मल होती. ना चक्कर आली नाही, ना कुठलं काही नाही, का तिचा त्रास झाला नाही, अजिबात नाही झाला. कारण डॉक्टर मंडळी खूप वेळा सांगतात की शुगरवाल्या पेशंटनी उपवास करू नये. ते त्यांनाच माहिती काय आहे ते. आणि मी 2 आणि 3 दिवसाचा नाही तर सलग 2 महिन्याचा उपवास केलाय. अल्प आहारावर राहिलोय, फराळाचं वगैरे काही खात नव्हतो. तरीही मला कुठलाही त्रास झालेला नाही. त्याच्यातून त्रास तर झालाच नाही, पण त्या उपवासात मला खूप काही फायदे झाले. मंत्र साधने तर झाले ते बी सांगतो तुम्हाला. पण उपवास केल्यामुळं मला फायदे काय झाले ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि तुम्ही सुद्धा उपवास करावाच लागेल हे सांगणार आहे पुढे मी. कारण आता इतके सलग एकदम शुभ दिवस आलेत ना, ते बोलतो मी तुम्हाला. सोमवारचा म्हणजे सोमवारी एकादशी, पुन्हा मंगळवारी भौम प्रदोष आहे आणि बुधवारी महाशिवरात्री. हे सलग 3 उपवास आहेत. ते तुम्ही धरायचे, मी सांगतो त्याबद्दल. पण माझं ऐका आता थोडक्यात की मला उपवासानं दिलं काय.
मला उपवास केल्यानं खूप काही चांगलं चांगलं दिलं. ते तुम्हाला सांगतोय मी. पहिली गोष्ट, माझं वजन बऱ्यापैकी कमी झालं. आणि वजन कमी झाल्यामुळे मला फायदा काय झाला की मी चालताना जे माझे पाय दुखत होते का नाही, गुडघे वगैरे दुखायचे ना, मी चालतो नको, मग चालताना जे गुडघे दुखत होते आणि हत्तीवने डोलत चालायचो असं छिकडक छिकडक असं, म्हणजे दम्मा आणि स्पीडमध्ये, म्हणजे बळ चालल्यानं त्रास व्हायचा, ते बंद झालं. अलग लक्षात, ते एकदम बंद झालं. ते चालायला मला एकदम तरतरी आली. यंग पोरावणी, यंग म्हणजे तर 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 पोरं तरी आता गाड्यावर पळत येतात, कमीत कमी चालायचं नको वाटतं त्यांना. पण मी सलग, मला जर सांगितलं ना तुम्ही 5-6 किलोमीटर चालून या, तर मी येऊ शकतो. तुम्हाला माहित आहे माझं ऑपरेशन झालेलं आहे गुडघ्याचं पाठीमागं 2 वर्षाखाली. आता शिवरात्रीला 2 वर्ष होतात त्याला, तरीही त्याचा सुद्धा काही त्रास नाहीये. काही सुद्धा त्रास नाही. आता शेवटी आधो, तरीही मला तेवढं काही नाही. मी समजा देवाला गेलो, आता समजा येडेश्वरीला तर सारखं जातो मी, तर येडेश्वरीच्या पायऱ्या खूप आहेत उंचीवर, ते पायऱ्या चलतो मी, उतरतो चलतो. इथं आमच्या जवळ अंबेजोगाईला मुकुंदराज स्वामी, तिथेही 2-3 वेळेस जाऊन आलो मी तिथे. ते बी पायऱ्या खूप खाली चढायच्या उतरायच्या, आता ते पण मी चालू शकलो. ते पूर्वी होत नव्हतं मला, ते दम लागायचं मला. ते बंद झालं, कमी म्हणजे बऱ्यापैकी ते माझं जो समजा व्याधी होती ती दूर झाली. वजन कमी झाल्यामुळे. म्हणून वजन आपलं प्रमाणात असणं गरजेचं असतं. आपलं जसं वय वाढलं ना की आपलं वजन प्रमाणातच असणं गरजेचं असतं. अतिरिक्त वजन असल्यानंतर आपले गुडघे पायही दुखतातच. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या पायावर सूज येत असे, चाललं कुठं प्रवास केला ना थोडीफार सूज यायची, पाय सुजायचे, सुन्न पडायचे, ते पण बंद झालं. येते का तुमच्या लक्षात? उपवास केल्याचे फायदे सांगतोय तुम्हाला. तर तेच बंद झालं. आणि विशेष म्हणजे काय होतं, मला दुसरा एक त्रास होत होता. म्हणजे समजा खूप वर्षापासून होतं, 30 वर्षापासून किडनीमध्ये थोडंसं म्हणजे खडा आहे बहुतेक. मी पाठीमागे सोनोग्राफी केली होती 20 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये खडा नॉर्मल दाखवत होते. 2 ऑपरेशन वगैरे करा म्हटले होते, पण मी केलं नाही. ते पण कधी मध्ये दुखत असं, ते सध्या ते पण बंद झालं. त्याच्या वेदना बऱ्यापैकी कमी झाल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंगामध्ये एक ऊर्जा आली. ऊर्जा अशी आली की मला तरतरी आली. पूर्वीपेक्षा मला थकल्यानं व्हायचं, थोडंसं काही खाल्लं ना असं मेल्याने पडायचं, म्हणजे धुंद चढायची, जेवण केलं की धुंद. आता ते बंद झालं, म्हणजे धुंद वगैरे चढत नाही, अजिबात नाही. मला खरं ते सांगायला काय. आणि हे फायदा कशातनं झाला? फक्त उपवास केल्यानं. म्हणजे उपवासाचं महत्व सांगतोय तुम्हाला. आणि थोडंफार दिसत माझ्या चेहऱ्यावर, समजा बारीक झाला असेल, पोट माझं बारीक झालेलं असेल, जवळजवळ 2-4 किलो वजन कमी झालं. आणि एवढं बाकीच्या काही नुकसानकारक असं काही झालं नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे हे उपवास केले ना, म्हणजे उपवासात माझे 2 फायदे काय. एक तर धार्मिक झालं, मला शिवमंत्र वगैरे करण्यासाठी खूप वेळ भेटायला, मला थकवा येणा गेला, मी खूप वेळ बसू शकतो, मंत्र करू शकतो. म्हणजे पूर्वी कसं होतं, जेवण केलं की लगेच थकवा यायचा, पडून राहावं वाटतं, काही लगेच डोळे झाकायचे, ऑटोमॅटिकली डोळे झाकायची माझी. ते आता डोळे झाकतच नाहीत. बळा झोपावं लागतं, मला प्रयत्न करावा लागतो झोपण्याचा, झोपच येत नाही. बळ जप करून कस तरी करून झोप घ्यावी लागते. म्हणजे झोप सुद्धा माझी कमी झाली.
पूर्वी दुपारी मला झोपावं लागायचं, दुपारी थोडं तरी नाही झोपलं की थकवा यायचा, डोळे जळजळ करायचे, डोकं गंध असं धुन काही काम करण्याची इच्छा होत नसे, बोलण्याची इच्छा होत नसे. ते बंद झालं. म्हणजे खूप काही फायदे झाले माझे, खूप. आणि विशेष म्हणजे डोळ्याचा जो प्रॉब्लेम आहे माझा, डोळ्याचं म्हणजे तुम्हाला मी आता बऱ्याच वेळेस बोललो की या शुगरमुळे डोळ्याचा प्रॉब्लेम आलेला, पाठीमागे खूप खर्च केला त्याच्यावर, इंजेक्शन वगैरे घेतले. आणि ते डोळ्याचे प्रॉब्लेम समजा आता दवाखाना जवळजवळ 2-4 महिने झालं बंद आहे तो, तर डोळ्याचंही आहे त्या स्थितीमध्ये डोळे आहेत. म्हणजे खराब बी पुढे झाले नाही आणि समजा जास्त सुधारणा बी नाही, परंतु जे मला दिसण्याला जे प्रॉब्लेम येत होता, जवळचं बी दिसत नव्हतं, असं एक काही 4-5 फुटावरलं सुद्धा व्यवस्थित माणूस ओळखता येत नव्हतं, थोडंसं बळकता यायला लागलं मला. हा एक फायदा झालाय त्याच्यामध्ये. म्हणजे फायदेच झाले हो, खूप काही फायदे झालेत. जेवढे सांगा तेवढे कमीच आहेत. आणि उपवास केल्याचे फायदे आहेत. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही सुद्धा उपवास करायला पाहिजे. आणि त्याबरोबर काय मंत्र साधना करायला खूप वेळ, चांगलं मनस्थिती माझी, मन निर्मळ राहिलं. मनात मध्ये कसं काय होतं, उपवास काळामध्ये माणूस शांत होतो, एक आध्यात्मिक शक्ती वाढते, म्हणून उपवास करायचे असतात. आता आपण मंडळी उपवास करतो, काय करतो, सकाळी चिप्स वगैरे तळून दिलेले असतात बायकोनं, अगर घरातले कोणी मंडळीनं, ते खातो. ते काही अल्पाहार कसा असतो, ते अल्पाहार होत नाही, 2-4 प्लेट आणतो चांगल्या, अगं अजून हाय का म्हणतो, ते बिचारे देते या ते खातो. परत पुन्हा साबुदाणा खिचडी आहे, नाही जमलं तर आपल्या भगरीच्या वरईच्या भाकरी आहेत, मस्त फोडणी दिलेले ते त्याच्यात आहे, त्याच्याबरोबर भेंडीची भाजी आहे, मस्त भेंडीची भाजी, 2-3 भाकरी, आणि मन की उपास धरलाय. अरे उपास बाबांनो नाही तो, फक्त तुम्ही अन्न चेंज केलं आहे. त्यात तुमचीही काही चूक नाही हो त्यामध्ये. कारण बरेच मंडळी कीर्तनकार सांगतात, असं नाव घेता येत नाही, पण मी बऱ्याच वेळेस ऐकलं, गाढवावनी चरा पण एकादश धरा. काय याला काय अर्थ का? आणि एकादशी म्हणजे एका दिवशी उपवासी राहणं, उपवास करणं, पूर्ण उपवास करणं असा अर्थ आहे त्याचा. आणि त्या उपवास काळामध्ये माणूस जरा थोडस शांत होतो, आध्यात्मिक शक्ती वाढते. त्यावेळेस आपण नामस्मरण करावं यासाठी हा उपवास असतो. पाणी वगैरे घेऊनच करायचा असतो, पाण्यावरच, फराळाचं सुद्धा खायचं नाही. तरच तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला फायदा होतो. उपवास धरायचा, एकादशी धरायची आणि भरपूर पोट भरून खायचं 2-3 टायमाला, आणि म्हणा की एकादश धरीने उपवास केला. हे फायदा होण्याऐवजी आपल्या शरीराला तोटे होतात. उलट अल्पाहारमध्ये साधं सिंपल अन्न खावं, हलका आहार घ्यावा, तर तुम्ही तो न पचणारा आहार घेतात, पित्त वगैरे होणाऱ्या गोष्टी करतात. काय साबुदाणा केलं की पित्त होतं बऱ्याच जणांना, तेल असतं, पचत नाही व्यवस्थित, आहे का नाही? तर आपला विषय चाललाय की माझा उपवासाचा एक मध्येच आलं, तर एक अजून दुसरी एक सांगायची गोष्ट, पित्त ही उपवास जर केला आपण तर पित्त सुद्धा नाहीसं होतं. माझं झालं, मला कधी मध्ये कार्यक्रम दाखवायचं ते पण कमी झालं म्हणजे नाहीच झालं मला. आणि पित्त होण्याचे कारण म्हणजे आपण चमचमीत मसालेदार, तेलगट असे पदार्थ तळून मुळून खातो. आहे का नाही? म्हणून आपल्याला पित्त होतं, बरोबर आहे. तर आपण तळलेले पदार्थ खातो, सारखं तेलाचं प्रमाण खूप वाढलंय आपल्या आहारामध्ये, त्यानं पण आपल्याला पित्त होतं. आणि विशेष म्हणजे आपण रात्रीचं जेवण करतो. आता हे तरुणाचं वेगळं हो, परंतु आपण जसे वयस्कर झालोत, आपण 40च्या पुढे गेलो आहोत, तर आपण काय करायला पाहिजे, एक सायंकाळचं जेवण जवळजवळ बंदच करायला पाहिजे. बघा तुम्ही, खूप फायदे आहेत त्याचे. सायंकाळचं जेवण जर बंद केलं ना, खूप फायदे आहेत.
मी अनुभवलंय. मी काय करतो माहिती आहे, कुठलेही उपाय सांगण्यापूर्वी मी स्वतः त्याचा अनुभव घेतो. मी स्वतः अनुभव घेतो. हे असं पुस्तकी ज्ञान नाही माझ्याकडे, हे प्रॅक्टिकल आहे माझं सगळं. मी ती तुम्हाला काही गोष्टी त्यात मंत्राच्या असतील, कुठल्या असतील, पूजेच्या बाबतीत असतील, दैवाच्या असतील, दैवी चमत्कार असतील, तेही मी स्वतः अनुभव घेतलेले असतात माझ्याकडे. मी असं सांगावं की कुणीतरी काही सांगितलं अजिबात मी लक्ष देत नाही त्यावर. मला ते आवडत नाही. कारण आपण स्वतः अनुभव घ्यायचा आणि नंतरच तुम्हाला सांगायचं, ही मी माझं तत्व आहे ते. म्हणून मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत तेच तुम्हाला सांगत असतो. हे उपवासाचे मी ते स्वतः अनुभव घेतला ना, म्हणून सांगतोय. तर आता हे माझ्याबद्दल झालं. आता ह्याच्यामध्ये मला मंत्र साधना चांगल्या प्रकारे करता आली आणि मी ही मंत्र साधना पुढेही चालू करत आहे. कारण त्या मंत्र साधण्यामुळे तुमच्या मनातील काही होत्या इच्छा, समस्या काही होत्या तुमच्याकडल्या, त्या जवळजवळ बऱ्याच मंडळीच्या दूर झाल्यात. लक्षात घ्या, खूप मंडळीच्या, खूप म्हणजे खूप. म्हणून मला ही मंत्र साधना सुद्धा आता पुढे चालू ठेवावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी महाशिवरात्री झाली तरी मंत्र साधना आणि उपवास एवढे की जास्त कडक नाही, पण उपवास चालूच ठेवणार आहे. मी एक वेळचं जेवण करील, पण एक वेळचं करणार, पण मी चालू ठेवणार आहे. कारण एक वेळच्या जेवण केल्यामुळे मला थकवा येणार नाही आणि मी मंत्र साधना चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण तुमच्या समस्या सोडायच्यात ना मला, तर मला मंत्र साधना करावीच लागेल तुमच्यासाठी. ते चालू ठेवून मला खूप फायदे भेटलेत, तुम्हालाही फायदे व्हावेत म्हणून आता बोलतोय. तर आता तुम्हाला मंडळी सांगायचं काय, आता शिवरात्री जवळ आलेली आहे. महाशिवरात्री, लक्षात, शिवरात्री नाही तर महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या पूर्वी आपल्याला कसे कसे उपवास आहेत ते बोलतोय मी. तर ते तुम्ही 3 दिवसाचे उपवास करावे अशी माझी प्रबळ इच्छा आहे. तर पहिली गोष्ट, आपला शंभूचा वार, शुभवार, सोमवार, त्या दिवशी एकादशी आहे. आलं लक्षात? मग त्या दिवशी एकादशी आहे, तर त्या दिवशी तुम्ही तुम्हाला जर भुकलं थोडंफार काहीतरी खाऊन तो उपवास पूर्ण करावा. एक. दुसरी गोष्ट, दुसऱ्या दिवशी भौम प्रदोष म्हणजे मंगळवारी, तर त्या दिवशी सुद्धा उपवास आहे. त्यावेळेस सुद्धा सकाळी आणि सायंकाळी शिवपूजा करायची आपल्याला आणि उपवास कडक धरायचा. मी तुमच्या आरोग्यासाठी बोलतोय आणि तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान व्हावं आणि तुमचं अस्थिर मन हे स्थिर व्हावं आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारे आनंद, उत्साह मिळावा, यासाठीही मी तुम्हाला करायला सांगतोय. तर सोमवारी हा उपवास, नंतर मंगळवारी पण उपवास आणि बुधवारी महाशिवरात्री. आपला दिवाळीचा सण म्हणतो. माझे सण कुठले दुसरे नाहीत. माझा सण म्हणजे फक्त महाशिवरात्री. मी वर्षभर कुठल्या सणाला जेवढं काही करत नाही, पण शिवरात्रीला ही मी सगळ्या गोष्टी, माझे तेच सण आहे माझा एकट्याचा. तुमचा आहे का नाही माहित नाही, तुम्ही किती मानता त्याच्यावर अवलंबून आहे. तर तो महाशिवरात्रीचा दिवस, त्या दिवशी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे उपवास करावा. म्हणजे सकाळी ह्यानं फराळायचं करा, सकाळी दुपारी खाऊ नका, एवढं खाऊ नका. हे खाण्यात काही गरज नाही आपल्याला. अत्यंत कमी आहारामध्ये आपलं जीवन चालू शकतं. आपल्याला कुठले प्रॉब्लेम होत नाहीत, कुठला त्रास होत नाही, काय नाही. कारण शरीराला जास्त लोड दिल्यानंतर शरीर पचनक्रिया करायला जरा थकतं. म्हणून आपण हे चांगल्या प्रकारे उपवास पकडायचा महाशिवरात्रीचा. झालं? असे सलग 3 दिवस उपवास आहेत. अलग लक्षात, मस्त एका लाईन मध्ये आलेले उपवास आणि ते जरूर तुम्ही करायचे. आणि मला सांगायचं, महाराज खूप काही चांगलं झालं, आमचं शरीर हलकं हलकं झालं, आमचं मन शुद्ध झालं. कारण आमचं मन सुद्धा शुद्ध झालेलं आहे. मी 2 महिने चांगल्या प्रकारे उपवास केला. खूप माझ्या मनामध्ये दोष होते ते दूर झाले, खूप दूर झाले. माझ्यामध्ये खूप बदल झाला या 2 महिन्यामध्ये उपवास काळामध्ये आणि मंत्र साधनेमुळे. तर तुमच्यात सुद्धा बदल व्हायला पाहिजे. मी तुम्हाला जास्त सांगत नाही उपवास धरायला. सर हे 3 दिवसाचे करा आणि 3 दिवसाच्या उपवास काळामध्ये शिवमंत्र जप करा.
ओम नमः शिवाय नमः म्हणा. माझे जे शिष्य असतील त्यांनी तो म्हणायचा, आणि जे नसतील त्यांनी दीक्षा घेतली नसेल त्यांनी काय करायचं, ओम नमः शिवाय एवढं म्हणायचं. कारण ओम नमः शिवाय नम हा मंत्र हे सिद्ध केलेला असतो आणि मी दीक्षा दिलेल्याच व्यक्तीने तो मंत्र बोलावा. आणि दुसरी गोष्ट, दुसरा एक आपला मंत्र आहे गुरुमंत्र म्हणून, तो ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. हा सिद्ध केलेला मंत्र, प्रभावी मंत्र आहे आणि एक दैवी शक्तीनं भरलेला मंत्र आहे. तो तुम्ही जरूर करायचा. महाशिवरात्री दिवशी तुम्ही सायंकाळी बसा, 6-7च्या नंतर, सूर्यास्त झाल्यानंतर स्नान वगैरे करा, शिवपूजा करा आणि मंत्र जपाला बसा. तुमच्याकडे उपलब्ध असेल ना बेलाचं झाड तर त्याखाली बसा आणि करा मंत्र जप, बघा प्रभाव. तर हे तुम्हाला मंत्र साधना करता यावी. आणि उपवास काळामध्ये, आणि चांगले शुभवार आहेत, चांगले उपवास आहेत, महाशिवरात्री आहे, प्रदोष आहे, सोमवार आहे, तुमचा सोमवार पण घडणार आहे एकादशी दिवशी. आहे का नाही मज्जा. पण मी तुम्हाला एवढा आनंदाने का सांगतो, मला आनंद झालाय कारण मी एक जिंकलोय चला 2 महिन्याचा उपवास करून. आणि माझ्यामध्ये जी ऊर्जा आली ना ते तुमच्यामध्ये सुद्धा यायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा स्फूर्तिदायक आनंदमय जीवन जगायला पाहिजे, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि तुमचे उपवास सक्सेस व्हावे, तुमचा मंत्र जप सक्सेस व्हावा आणि तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी व्हावं, एवढीच माझी तुमच्याकडून इच्छा आहे. आणि ओंकारेश्वर देवाकडून सुद्धा इच्छा आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं आणि तुमच्या सर्व समस्या दूर व्हावं या उपवास काळामध्ये. तर असो. आणि मंडळी, एक लक्षात आलं माझ्या, आता तुम्हाला कुणाला महाशिवरात्रीला आपल्याकडे जर ओंकारेश्वराला अभिषेक वगैरे जर करायचा असेल ना, तर तुम्ही समजा इथं स्क्रीनवर जे आहे नंबर, त्यावर तुम्ही फोनपे करू शकता आणि त्याच्यात उल्लेख करा की ही महाप्रसाद आपलं हे फराळासाठी अथवा पूजेसाठी, शिवपूजा, अभिषेक, रुद्राभिषेक वगैरे याच्यासाठी दक्षिणा पाठवत आहोत. कारण लिस्ट चालू आहे सध्या पूजा वगैरे करण्याची, तर तुमचाही त्यामध्ये नंबर असावा. तरी तुम्ही दक्षिणा वगैरे पाठवून महाशिवरात्रीला आपल्या ओंकारेश्वरास अभिषेक करू शकतात. कारण खूप मंडळी विचारतात आम्हाला अभिषेक करायचा आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर असो, याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.